आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरुद्ध लढा। प्रकाश हॉस्पिटलमध्ये 150 तरुणींना HPV लस। महिलांमध्ये वाढत्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध घालण्यासाठी उरण इस्लामपूर येथील प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि कोल्हापूरच्या यशोमंगल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने एका महत्त्वपूर्ण लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात परिसरातील 150 तरुणींना HPV लस देऊन त्यांच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी ठोस पाऊल उचलण्यात आले। 19 ते 26 वयोगटातील तरुणींसाठी आयोजित या शिबिराचा मुख्य उद्देश गर्भाशय मुखाच्या कर्करोगाबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता। यावेळी उपस्थित तज्ञांनी मार्गदर्शन करताना सांगितले की HPV विषाणूमुळे होणारा हा कर्करोग योग्य वेळी लसीकरण केल्यास पूर्णपणे टाळता येऊ शकतो। कार्यक्रमात प्रकाश मेडिकल कॉलेजचे डायरेक्टर डॉक्टर विजयकुमार पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भूपाल गिरी गोसावी, यशोमंगल ट्रस्टच्या डॉक्टर राधिका जोशी व डॉक्टर हेमा दातार, तसेच स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर उदयकुमार पाटील व डॉक्टर आशा जोशी यांनी उपस्थित तरुणींना मार्गदर्शन केले। भविष्यातील कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी तरुणींनी लसीकरणाबाबत सकारात्मक राहणे काळाची गरज आहे असे आवाहन यावेळी करण्यात आले। यशोमंगल चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यात आयोजित केलेले हे पहिलेच मोठे लसीकरण शिबिर ठरले। या संस्थेने आतापर्यंत 8,000हून अधिक तरुणींचे लसीकरण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे। शिबिरात 150 तरुणींनी प्रत्यक्ष लसीकरण करून घेतले। या प्रसंगी डॉक्टर प्रवीण साळुंके, डॉक्टर संजय पाटील, डॉक्टर अभिमन्यू पाटील, डॉक्टर प्रसन्न गवळी, डॉक्टर सायली साळुंके यांसह प्रकाश हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्टाफ आणि यशोमंगल ट्रस्टचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रकाश हॉस्पिटलने राबवलेला हा उपक्रम महिला आरोग्याच्या दृष्टीने एक आदर्श पाऊल मानले जात असून परिसरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे।